मी एक आई तुमच्या सर्वांच्या घरात असते ना, अगदी तशी. 9 महिने एका जीवाचं उदरात संगोपन करून अनंत यातना सहन करत एका निष्पाप लेकराला जन्म देणारी आई. कोपर्डी सारख्या माझ्या छोट्या गावात घरदार सांभाळत लेकराला संस्कार देत कुटुंबाचा गाडा अहोरात्र कष्टाने चालवणारी एक आई. भविष्यात दोन्ही घराला प्रकाश देण्याचं सामर्थ्य आपल्या मुलीमध्ये यावं म्हणून शिक्षणाचं बाळकडू पाजण्यास मी कधीही कमी पडले नाही. थकून भागून शाळेतून घरी आल्यावर गृहपाठ करणारी माझी चिमुकली आजही दिसते मला. तिच्या निरागस डोळ्यामध्ये कल्पना चावला सारखी गगन भरारी घेण्याचा आशावाद होता. आमच्या कष्टाची जाणीव नेहमीच होती तिला आणि म्हणूनच खट्टे पडलेल्या माझ्या हातांवर आपल्या गोड तळ हातांनी स्पर्श करत ती नेहमी म्हणायची, आई आई मी आहे ना, मी खूप मोठी होईल ग शिकून. आपल्या गावाचं, जिल्ह्याचं, राज्याचं इतकंच नव्हे तर आपल्या मराठा समाजाचं नाव काढलं. नेहमी म्हणायची. तू आणि बाबांनी नाही खूप कष्ट सोसलेत ग आयुष्यात. सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते तो अस्ताला जाईपर्यंत माझ्या चिमुकलीच्या किलकिलाटानं घरदार अंगण सार न्हावून निघायचं. कुणीही सहजपणे तीट लावून नजर काढावी अशी होती हो माझी चिमुकली. पण अचानक होतेच नव्हतं झालं. विकृत मनोवृत्तीच्या काही नराधमांनी घात केला माझ्या चिमुकलीचा. आमच्या स्वप्नांचा घात केला. माझ्या सुसंस्कृत समाजाचा घात, महासत्ता बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या भारत देशाचा घात. त्या नराधमांनी अनंत यातना दिल्या माझ्या चिमुकलीला. छळ करून संपवलं हो तिला. काय चुकलं होतं तिचं सांगा ना. चूल मूल सोडून शिक्षण घेत होती हे चुकलं की मुलगी म्हणून जन्माला आली ती. जीव गेला तरी कुटुंबाची आबरू न जाऊ देणाऱ्या मराठा समाजात जन्माला आली हे चुकलं का हो तिचं. मराठा जात नाहीये, जात नाहीये मराठा. मराठा साम्राज्य छत्रपती शिवरायांचं. मलाही जाणीव आहे याची. म्हणूनच माझ्या चिमुकलीवर झालेल्या अन्यायासाठी मराठा रस्त्यावर उतरला. मला माहिती माझ्या चिमुकलीत प्रत्येकानेच पाहिली आपली मुलगी, आपली बहीण. म्हणूनच न भूतो न भविष्यती जनसागर लोटला विकृत मनोवृत्तीला नष्ट करण्यासाठी. मात्र तुम्ही सगळे एकत्र येण्याला माझ्या चिमुकलीचं हे कारण नको होतं. असो आता आलाच आहात एकत्र तर आपण असेच एकीने राहूया का. दाखवून देऊया जगाला की मुलीवर अत्याचाराची शेवटची घटना ही कोपर्डीची होती. आणि हे होणारच कारण मी शब्द दिलाय. तिच्या वाट पाहत असलेल्या वर्ग मैत्रिणीला, बेवारसपणे कोपऱ्यात घाबरून बसलेल्या तिच्या पाठीवरील दप्तराला, तिच्या धूळ खात पडलेल्या वह्या पुस्तकांना, तिच्या कपड्यांना, तिच्या पायातील चप्पल बुटाच्या जोड्यांना, तिच्या त्या प्रत्येक गोष्टीला ज्यांच्या सहकार्यानं ती उद्याची कल्पना चावला व्हायचं स्वप्न पाहत होती. माझ्या चिमुकलीप्रमाणे यापुढे कोणत्याही चिमुकलीवर वेळ येऊ नये म्हणून यायचंय तुम्हाला. आणि मला खात्री आहे तुम्ही येणारच.
मराठा क्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी खाली दिलेले बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा.